कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय पप्पी राहिली ना, ती कोणी द्यायची? आणि माझी दुसरी परी कुठे? ती आधीच गाडीत जाऊन बसली, ते पण मला सोडून। असं केलं तिने? आपण तिचं घर उन्हामध्ये बांधूया। तुला एक गंमत सांगू? चिनूला सांगू नको। मी आज तुमच्यासाठी खाऊ करणार आहे। हो, काय? पास्ता इन व्हाईट सॉस। पण एकच अट आहे, तो खाऊ तुम्ही आदिती ताईच्या खोलीत बसून खायचा आणि रात्री तिथेच झोपायचं। चालेल? नको ना आजी। अगो असं काय? तू बनी दादा बघ, एवढ्या लांब एकटा जाऊन राहिलाय हॉस्टेलमध्ये, तो सुद्धा मज्जेत आहे। तुम्हाला साधं शेजारच्या खोलीत झोपायला सांगितलं तर जमत नाही का? आई पण तेच सांगत असेल ना तुम्हाला, तिचं तरी ऐका ना। पण बनीची आई हे नाही सांगते, ती बोलते की आम्ही बाबाबरोबर झोपायचं म्हणून। असं सांगते का ती? जा जा, उशीर होईल, चिनू वाट बघत असेल। जा, अखिल काका येईल सोडायला। ओके, बाय बाय। मी ते मुलींना टिफिन देऊन येते। वसुंधरा, त्या लहान मुलींचा हट्ट मी समजू शकते। तू साधा प्रयत्नही करत नाहीयेस। तुला आवडत नाही का माझा आकाश? नाही आई, असं नाहीये। मग कसं आहे? नाही, तो दिसायला देखणा नाहीये, वागायला बोलायला चांगला नाहीये, असंही नाहीये। मग तुला माझ्या मुलाबरोबर राहायला काय प्रॉब्लेम आहे? आणि जर हेच करायचं होतं तर मग त्याच्याशी लग्न करून तू त्याचं आयुष्य बर्बाद का केलंस? आई प्लीज असं नका बोलू। काय बोलताय तुम्ही? मी काय चुकीचं बोलत नाही। फक्त पूजेला शेजारी बसलं किंवा मुलींचं केलं म्हणजे बायको होता येत नाही। बायकोची आणखीनही काही कर्तव्य असतात आणि हे मी तुला समजावून सांगायला नकोय? पहिलं लग्न नाहीये तुझं हे। माझा अंत पाहू नको वसुंधरा, मला नातू हवाय म्हणजे हवाय, यातून तुमची सुटका नाही। हो होय। मुलींचे टिफिन घेऊन जा, त्या वाट बघत असतील। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।